नमस्ते. संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवत आहे बर्गर आलू टिक्की. तर ही आलू टिक्की आहे ना, जशी मॅकडीमध्ये बनते, क्रिस्पी एकदम छान. तर त्याच पद्धतीने बनवणार आहे. एक सिक्रेट असा पदार्थ वापरणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत राहा. तर जशी मॅकडीमध्ये भेटते तशी घरच्या घरी आपण बनवू शकतो. एकदम सोप्या पद्धतीने, कमी पैशामध्ये आणि पोटभर अशी बर्गर आलू टिक्की खाऊ शकतो. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे ना मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत. तर हे पोहे आहेत ना 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. तर काय आहे ना, बटाट्यामध्ये पाण्याची मात्रा जास्त असते, म्हणून टिक्की बनण्यासाठी म्हणजे बराच वेळ असा लागतो किंवा टिक्की अशी व्यवस्थित बनत नाही, जशी मॅकडीमध्ये बनते त्याप्रमाणे बनत नाही. म्हणून यामध्ये ना पोहे घातले जातात. तर पोहे आहेत ना, पाण्याची मात्रा कमी करण्याचं काम करतं. तर आता तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये घातलेलं आहे एक बटर क्यूब. बटर क्यूब आहे ना, तेलामध्ये छान मिक्स झालेला आहे. तर आता मी घालत आहे एक मोठा कांदा चिरलेला. तर कांदा आहे ना छान परतून घेणार आहे. तर कांद्याचा फक्त कच्चापणा जाईल एवढाच परतून घेणार आहे. अगदी जास्त असा लाल करणार नाही. तर आता यामध्ये घालत आहे एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या कापून घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं बारीक चिरून असं घेतलेलं आहे आणि ते कांद्यासोबत छान परतून घेणार आहे. आता यासोबतच घालत आहे 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या, ते देखील छान परतून घेणार आहे. तर मिरची परतून झाल्याच्या नंतर आता यामध्ये घालत आहे भाज्या. तर भाज्यांमध्ये घेतल्या आहेत फरसबीच्या शेंगा बारीक कापून घेतलेल्या, बारीक कापून घेतलेलं गाजर आणि वाटाणे घेतलेले आहेत. हिरवे वाटाणे, फ्रेश असे वाटाणे घेतलेले आहेत ते. आणि हे छान ना आता मी तेलामध्ये परतून घेणार आहे. तर भाज्या परतून घेताना गॅस मध्यमच ठेवलेला आहे. मध्यम गॅसवर छान भाज्या परतून घेणार आहे. तर इथे मी भाज्यांचं प्रमाण आहे ना, अर्धी वाटी फरसबीच्या शेंगा, अर्धी वाटी गाजर आणि पाव वाटी मटार घेतलेलं आहे, म्हणजेच फ्रेश हिरवे वाटाणे. तर आता छान असे परतून झालेले आहेत. यामध्ये घालत आहे सुखे मसाले. तर त्यामध्ये घेतले आहे पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर. आता यामध्ये घालत आहे चवीप्रमाणे मीठ. आणि आता मीठ घातल्याच्या नंतर सर्व भाज्या परतून घेणार आहे. तर भाज्या परतून घ्यायच्या वेळेस ना गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे. मोठा ठेवला तर सर्व मसाले जळून जातील आणि मग त्याची स्मेल ना भाजीमध्ये एवढा चांगला टिक्कीमध्ये छान लागत नाही. तर आता शेवटी घालत आहे जिरेची पावडर 1 चमचा घेतलेली आहे. तर छान मिक्स करून ना आता भाज्या छान मसाल्यांमध्ये पुन्हा एकदा परतून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता भाज्या छान परतून झालेल्या आहेत. तर यामध्ये घालत आहे किसून घेतलेले बटाटे. तर बटाटे आहेत ना, वजनीप्रमाणे बघायला गेलं तर अर्धा किलो आहेत. तर हे बटाटे आहेत ना किसून घेतलेत. आता छान मिक्स करून घेणार आहे भाज्यांमध्ये. आणि मध्यम आकाराचे बटाटे 4 ते 5 आहेत आणि वजनामध्ये अर्धा किलो आहेत. तर आलू टिक्की बनवण्यासाठी बटाटे आहेत ना किसूनच घ्यावेत. फोडून घेतले तर त्याचे मोठे मोठ्या गाठी राहिलेल्या असतात, मग ते व्यवस्थित टिक्की अशी छान बनत नाही. म्हणून टिक्कीसाठी बटाटे आहेत ते किसूनच घालायचे. तर बटाटे छान मिक्स झालेले आहेत. तर जी भिजत घातलेले पोहे होते ना, ते मी आता छान असं एकजीव करून घेणार आहे, म्हणजे असं बारीक त्याला कुस्करून घेणार आहे. तर पोहे आहेत ना भिजलेले, ते मी हातानेच थोडेसे मॅश करून घेतलेले आहेत. तर आता तयार झालेल्या भाजीमध्ये मॅश केलेले पोहे घालते आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून छान एकजीव करून घेणार आहे. तर काय आहे ना, कधी-कधी मॅश करताना किंवा पोहे भाजीमध्ये मिक्स करताना खूप अवघड जातं. म्हणून ना मी मॅशरच्या साहाय्याने भाजी छान मॅश करून घेणार आहे. म्हणजे सर्व भाज्या एकसारख्या मॅश होतात. तर पोहे घातल्याच्या नंतर भाजी ना मी मिक्स करून घेत आहे. तर तुम्ही पाहू शकताय की बटाट्यामधला जो ओलसरपणा होता ना, तो पोह्यामुळे कमी झालेला आहे. तर तुम्हाला दिसतही असेल की थोडीशी भाजी अशी सुकी कोरडी झाल्यासारखी दिसत आहे. तर अशी भाजी झाली ना पोहे घातल्याच्या नंतर, तर त्याचे वडे बनवताना खूपच सुंदर, टिक्की खूप छान होते. टिक्की बनवताना अजिबात कष्ट लागत नाहीत, पटकन तयार होते. तर तुम्ही पाहू शकताय बटाट्यातला पूर्ण ओलसरपणा कमी झालेला आहे. तर पहा पूर्ण भाजी अशी छान मिक्स झालेली आहे. तर आता ही भाजी आहे ना थंड करून घेणार आहे, म्हणजे आलू टिक्की बनवण्यासाठी पूर्ण तयार झालेली आहे. तर आता ना मी गॅस बंद करून घेते. तर आता भाजी थंड होते तोपर्यंत
टिक्कीला लागणारी कोटिंग बनवायला घेणार आहे. तर त्यासाठी लागणार आहे इथे 1 वाटी कॉर्नफ्लोअर. तर मी ना इथे 1 वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे. तर यामध्ये घालणार आहे चवीपुरतं मीठ. थोडंसं मीठ घालायचं आहे अगदी आणि पाणी घालून छान मिक्स करून घेणार आहे. तर हे मिश्रण आहे ना अगदी पातळही ठेवणार नाही आणि घट्टही नाही, छान अशा पद्धतीने करून घेणार आहे. तर पहा मिश्रण मस्त तयार झालेलं आहे. तर आता भाजी आहे ना टिक्कीची पूर्ण थंड झालेली आहे. तर आता ना मी टिक्की बनवून घेणार आहे. तर टिक्की बनवण्याआधी जो बर्गर बन घेतलेला आहे ना, तर त्याच साईजचा बघून टिक्की बनवायची आहे. नाहीतर काय होतं, बर्गर बन मोठा होतो आणि टिक्की छोटी होते. तर व्यवस्थित साईज बघून बनवून घ्यायची आहे. तर पहा मला ना थोडे बर्गर बन आहेत ना मोठेच भेटलेले होते. तर त्या पद्धतीने मी असे बनवलेले आहेत. तर पहा टिक्की ना अशा पद्धतीने छान एकसारखी बनवून घ्यायची आहे. पहा मस्त अशी तयार होत आहे. तर अशा पद्धतीने ना भेगा न पडू देता छान टिक्की तयार करून घ्यायची आहे. तर ही टिक्की आहे ना जास्त चपटी करणार नाही किंवा जाडही ठेवणार नाही, मध्यम आकाराच्या ठेवणार आहे. तर पहा अशी छान टिक्की तयार झालेली आहे. तर याच पद्धतीने ना मी बाकी सगळे टिक्की बनवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व टिक्की बनवून घेतलेली आहे. एक शेवटची जी टिक्की राहिली आहे ना ती पण बनवून घेते. तर पहा पोहे घातल्याच्या नंतर किती छान अशी टिक्की बनत आहे. तर पहा ही आलू टिक्की आहे ना घरी एकदम फ्रेश होणारी आहे आणि कमी खर्चामध्ये एकदम पोटभरीची आहे. तर जास्त काही खर्च लागत नाही. अगदी कमी खर्चामध्ये पोट भरून घरच्या घरी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर आता ही सर्व टिक्की जी तयार झालेली आहे ना ते मी आता बनवलेल्या बॅटरमध्ये छान व्यवस्थित कोटिंग करून घेणार आहे. आणि इथे मी बाजूला ना ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत. तर कॉर्नफ्लोअरचे जी बॅटर बनवलेलं होतं त्यामध्ये टिक्की घातलेली आहे. तर पूर्णपणे असं त्याला एक कोटिंग झाली की ती लगेच इथे ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेणार आहे आणि ब्रेड क्रम्स आहेत ना व्यवस्थित टिक्कीला लावून घेणार आहे. तर ही प्रोसेस आहे ना तुम्ही डबल करू शकता जर तुम्हाला डबल कोटिंग हवी असेल तर मी सिंगलच करत आहे. तर या पद्धतीने ना छान ब्रेड क्रम्स वगैरे लावून घेतलेले आहेत. तर पहा तुम्ही अशा पद्धतीने ना फ्रीजरमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता. तर याच पद्धतीने ना मी बाकीचे सर्व टिक्की कोटिंग करून घेणार आहे. तर कोटिंग केल्याच्या नंतर ना फ्रीजरमध्ये या टिक्की तर 3 ते 4 दिवस आरामात टिकतात. जेव्हा कधी खावेसे वाटले तर काढून फ्राय करून घेतली तरी पण छान बनते आणि म्हणजे 3 ते 4 दिवस प्रॉपर टिकतातच, त्या छान राहतात. तर एकदा नक्की ट्राय करा. तर कमी खर्चामध्ये घरच्या घरी छान टिक्की अशी तयार होते. तर पहा याच पद्धतीने ना मी सर्व टिक्की तयार करून घेतलेली आहे. व्यवस्थित कोटिंग करून घेतलेले आहेत. तर माझ्या सर्व टिक्की आहे ना मी अशाच प्रकारे कोटिंग करून सर्व तयार झालेले आहेत टिक्की. तर ना आता मी तेलामध्ये फ्राय करायला घेणार आहे. तर बाजूला ना मी तेल गरम करून ठेवलेलं आहे. तर कोटिंग करून घेतलेली एक एक टिक्की तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे. तर टिक्की फ्राय करताना ना मध्यम गॅसवर छान टिक्की सोनेरी रंगावर डीप फ्राय करून घेणार आहे. तर तुम्हाला जर माझी आजची बर्गर आलू टिक्की रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. तर काय आहे ना रेसिपी बनवताना खूप मेहनत लागते, खूप मेहनतीने रेसिपी बनवली जाते. तर नक्की रेसिपीला लाईक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ बनवताना आणखीन उत्साहाने मी बनवू शकेल. तर उत्साह वाढवा. तर तुम्ही आवाज ऐकू शकता. तर पहा टिक्की आहे ना किती क्रिस्पी झालेली आहे. तर काय आहे ना आता बर्गर बन आहे ना तो मी फ्राय करून घेणार आहे. तर त्यासाठी तव्यावर थोडासा बटर घेतलेला आहे. तर बटर आहे ना छान तव्यावर मेल्ट झाल्याच्या नंतर यावर बर्गर बन आहेत ना छान बटरमध्ये भाजून घेणार आहे. तर हे बर्गर बन आहेत ना बटरमध्ये दोन्ही साईडनी व्यवस्थित छान असे भाजून घेणार आहे. तर पहा मस्त असं ना खालून बर्गर बनला सोनेरी रंग आलेला आहे. तर छान ना बटरमध्ये फ्राय झालेले आहेत. तर इथे ना मी 2 बर्गर बन घेतलेले आहेत. त्यावर मेयोनीज सॉस घातलेला आहे आणि मला लेटस भेटला नव्हता म्हणून मी ना कोबी घेतलेली आहे. ती बारीक अशी चिरून घेतलेली आहे. तर आता यावर ना तयार झालेली टिक्की ठेवत आहे. तर टिक्की पहा तरी पण बर्गर बनपेक्षा ना टिक्की थोडी छोटीच झालेली आहे. तर यावर थोडासा कांदा घालत आहे. टमाटर ठेवलेले आहेत स्लाइस छोटे छोटे कट करून.
तर काय आहे ना, जो बर्गरचा लेटस असतो तो वेगळा असतो आणि कोबी जी आपली रेग्युलर भाजी असते ना तो वेगळा असतो. तर पहा अशा पद्धतीने ना मी कोबीज वापरलेली आहे. तर तुम्हाला मी कट करून दाखवते. तर छान असं बर्गर तयार झालेलं आहे. तर पहा घरच्या घरी मॅकडीसारखी पोट भरणारी कमी खर्चातली बर्गर आलू टिक्की तयार आहे. तर तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा. अर्धा किलो बटाट्यामध्ये 7 ते 8 बर्गर टिक्की बनते, म्हणजेच आलू टिक्की. तर आजची आपली रेसिपी बर्गर आलू टिक्की तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.